नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या भाग 2 मध्ये आपण त्या ठिकाणी भेटतोय। जे विद्यार्थी पहिल्यांदा भाग 2 पाहत आहेत म्हणजे त्यांना माझं रेकमेंडेशन राहील की त्यांनी पहिलाही पार्ट पाहून घेणे, कारण दुसरा जो भाग असणार आहे तो पहिल्या भागाला लिंक असणार आहे। ती लिंक तुटू नये, जी आपली सिरीज सुरू केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुलेंची, त्याची लिंक तुटू नये म्हणून पहिला भाग त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे, कारण त्यातले काही कंटेक्स्ट आपल्याला या सेकंड पार्टमध्ये लागणार आहे। हे माझं इंट्रोडक्शन आहे। याच्यामध्ये मी माझा अनुभव त्या ठिकाणी UPSC MPSC परीक्षा देण्याचा किंवा मुलाखती देण्याचा किंवा कोणत्या पदासाठी माझं सिलेक्शन झालेलं होतं हे सगळं या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर हे विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे, यावर वेगवेगळे कोर्सेस आहे। वेगवेगळे कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी ते जॉईन करू शकता। इंटिग्रेटेड बॅचेस देखील आहे, टेस्ट सिरीज देखील आहे। ते जॉईन करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन ट्री मीडिया कंपनीचा ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे। त्या ॲपवरती हे जे कोर्सेस आहे ते तुम्हाला उपलब्ध होतील आणि तुम्हालाही माहीत आहे ते या पद्धतीनं सांगितल्या जातील, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड तर नो डाऊट ते असणारच आहे, पण या पद्धतीनं सांगितल्या जातील की तुम्हाला कमीत कमी पुस्तकं वाचायची गरज पडली पाहिजे। त्यामध्ये टेस्ट देखील तुमच्याकडून सोडवल्या जातील। PYQs जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्याचं देखील एक्सप्लेनेशन दिल्या जाईल आणि नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, ज्यात तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण त्या ठिकाणी नॉलेज मिळेल। पुढे जाऊया आपण। आता आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतो आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा, ज्याच्यामध्ये जवळपास नाही म्हणता 10 पेपरचे तुमचे 1000 क्वेश्चन त्या ठिकाणी डिस्कस होणार आहे आणि CSATचे त्या ठिकाणी जवळपास 400 क्वेश्चन डिस्कस होणार आहे आणि डिस्कशन थ्रू एम्पॉवरमेंट तुमचं केलं जाणार आहे। ही देखील ॲपवरती त्या ठिकाणी अवेलेबल आहे। त्याचा पूर्ण आपण असं म्हणता येईल की त्याचा पूर्ण शेड्यूल आहे, म्हणजे कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे, म्हणजे ते पाहून तुम्ही त्या पेपरचा अभ्यास करून ती टेस्ट द्यावी आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन ऐकावं। ठीक आहे। ही ती टेस्ट सिरीज आहे, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते ॲपवरती दिसणार। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या पार्टकडे वळूया। भाग 2 महात्मा ज्योतिराव फुले भाग 2 हे पाहायला आपण सुरुवात करूया। पहा, मागच्या लेक्चरमध्ये आपण जे पोर्शन पाहिला होता तो म्हणजे काय, शाळा निर्मितीच्या कार्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी अतिशय कमी वयामध्ये म्हणजे 22-23व्या वर्षापासूनच त्यांनी वयाच्या शाळा निर्माण करायला, शाळा सुरू करायला, सुरुवातीला मुलींची शाळा, मग मांग महारांसाठी किंवा जे अस्पृश्य बांधव आहेत त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शाळा काढायला सुरुवात केली। आता ते या शहरामध्ये वर्क करत होते, म्हणजे की ज्या शहरामध्ये अतिशय सनातनी आणि कट्टर आणि विचारांनी अतिशय एक्स्ट्रीम म्हणता येईल आपल्याला, तीव्र विचारसरणीचे लोक राहत होते। एका विशिष्ट समुदायातले लोक, त्यांना हे काम बिलकुल आवडत नव्हतं। त्यांना ज्या गोष्टीची भीती होती की आपण जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे वर्ण सिस्टीमचा, ते वर्ण सिस्टीमचं स्ट्रक्चर कोणीतरी तोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते आहे किंवा ते ब्रेक करण्याचा प्रयत्न करते, आणि हे जर वर्ण सिस्टीमचं हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे जर त्या ठिकाणी एकदा ब्रेक झालं किंवा ही वर्ण सिस्टीम जर त्या ठिकाणी तुटली तर आपला जो समाजावर असणारा डॉमिनन्स आहे, तसं तर भारत गुलामगिरीतच होता, ब्रिटिशांच्या गुलामगिरीत आपण जगत होतो, पण तरीही काही समुदाय होता त्यांना असं वाटत होतं की जो शूद्र वर्ग आहे किंवा शूद्राती शूद्र किंवा महिला वर्ग आहे याच्यावर जो डॉमिनन्स क्रिएट केलेला आहे तो ॲज इट इज तसाच राहावा, आपण कायम यांच्यावर राज्य करावे आणि यांच्यावर अत्याचार करून किंवा यांच्या श्रमावर आपण त्या ठिकाणी गबर व्हावं। हे जे आहे याला कोणीतरी तडा देत होतं का, कारण जर लोकांना गुलामगिरीतून सोडवायचं असेल, येतं लक्षात, सर्वात महत्त्वाचं वेपन त्याच्यामध्ये आहे शिक्षण, आणि महात्मा ज्योतिराव फुले तेच देत होतं, येतं लक्षामध्ये। म्हणजे इव्हन नंतर म्हणजे गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, बाबासाहेब म्हटले होते म्हणजे की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो ऑटोमॅटिक पेटून उठेल। त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले काय करत होते, शिक्षणाच्या मार्फत गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून देत होते। आणि सिव्हिअर म्हणजे त्या कालखंडामध्ये कंडिशन ह्या काय असायच्या, अतिशय सिव्हिअर असायच्या, म्हणजे वर्गात देखील बसू दिल्या जायचं नाही। एक ज्ञानबा नावाचा त्या ठिकाणी एक विद्यार्थी होता। महात्मा ज्योतिराव फुले दलित वस्तीतून चाललेले होते, दलित वस्तीतून गेल्यानंतर त्याला वर्गाच्या बाहेर बसून तो मुलगा शिक्षण घेत होता। महात्मा ज्योतिराव फुलेंनी रिक्वेस्ट केली की त्याला वर्गात बसू द्या, मग शेवटी एक इंग्रज साहेब होता, त्यांनी त्याला जबरदस्ती वर्गात बसायला लावलं। तर मुलांचं असं म्हणणं होतं त्या वर्गातल्या की हा खाली बसतो, जमिनीवर बसतो, आणि जमिनीवर बसल्यानंतर त्याच जमिनीवरचे आमचे टेबल पण आहेत, मग आमचे जे डेस्क बेंचेस आहेत ते त्या ठिकाणी त्याला विटाळ होतो, आणि या मुलामुळं पूर्ण आमचा वर्ग काय होऊन जातो, बाटून जातो, आणि घरी जाऊन आम्हाला आंघोळ करावी लागते आहे। विचार करा कोणत्या लेवलला किंवा कोणत्या परिस्थितीला। आता खूप जण म्हणतात सर मग दलितांसाठी वेगळी शाळा सुरू करायची काय गरज होती। त्यांनी जर ती परिस्थिती पाहिली की दलितांसाठी का वेगळी शाळा सुरू करावी लागली, की जिथं दलितांना वर्गात बसायचाच अधिकार नव्हता, म्हणजे ॲक्च्युली शिक्षण पण मिळालं नसतं, पण मागच्या लेक्चरमध्ये जे मी दक्षिणा प्राईज फंड सांगितलं आहे त्यामध्ये मी ते इलॅबरेट केलेलं आहे की का दलित वर्गातल्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसून का होईना
त्या ठिकाणी शिक्षण दिलं जायचं. महत्त्वाचं कारण म्हणजे शाळांना फंडिंग ब्रिटिशांनी म्हटलं की तुमच्या शाळेत जोपर्यंत मुली आणि दलित शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही फंडिंगच देत नाही तुम्हाला. सो ह्या कारणामुळे, आणि हा नियम आणायला कोणी लावलेला आहे? महात्मा ज्योतिराव फुलेंनीच आणायला लावलेला आहे. सो मागच्या लेक्चरमध्ये मी दक्षिणा प्राईज फंड सो जाता जाता चांगलं एक्सप्लेन केलं म्हणजे. सो त्याच्याशी हा मुद्दा तुमचा काय आहे, थेट लिंक असणार आहे. मग आता एवढं सगळं कार्य करत असताना सो एक वर्ग शांत बसेल हे तर पॉसिबलच नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे त्या कालखंडामध्ये, सो काही मारेकरी महात्मा ज्योतिराव फुलेंना मारण्यासाठी पाठवले. सो त्याच्यामध्ये 2 नावं महत्त्वाची आहेत. सो 2 मारेकऱ्यांचे नावं त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. एक म्हणजे नामदेव शेंडे आणि दुसरा म्हणजे धोंडीबा कुंभार. हे त्या कालखंडामधले असं म्हणू शकतो आपण की एक नामी गुन्हेगार होते. हे त्या कालखंडातले काय होते, नामी गुन्हेगार होते. आणि यांना महात्मा ज्योतिराव फुलेंना मारण्याची काय करण्यात आली, सुपारी देण्यात आली. सुपारी पण साधीसुधी नव्हती. म्हणजे सुपारीवरून लक्षात येते की किती रुपयाची सुपारी होती, यावरून माणसाचं महत्त्व लक्षात येते ना. म्हणजे सो ती सुपारी होती 1000 रुपयाची. आता तुम्ही म्हणणार सर 1000 रुपयाची सुपारी, 1000 रुपये म्हणजे काहीच नाही ना. पण आता काहीच नाही आहे. तुम्ही इमॅजिन करा, तेव्हा सोनं हे 2 ते 3 रुपये तोळं असायचं. सो 2 ते 3 रुपये तोळं सोनं असतानाच्या कालखंडात 1000 रुपयाची सुपारी सो ह्या दोघांना मिळाली होती. कोणाला मारण्यासाठी, महात्मा ज्योतिराव फुलेंना मारण्यासाठी. सो याच्यामध्ये नामदेव शेंडे आणि धोंडीबा कुंभार हे 2 व्यक्ती त्या ठिकाणी होते. त्यांना 1000 रुपये मिळाले होते. मग तुम्ही जर 3 रुपये तोळ्याच्या हिशोबाने 1000 रुपयाचा जर हिशोब काढला तर तुम्ही इमॅजिन करा तेव्हाचे 1000 म्हणजे आत्ताचे किती लाख किंवा कोटी रुपये होतात. सो तेवढी सुपारी देण्यात आलेली आहे की बाबा मार, ह्या माणसाला कोणत्याही परिस्थितीत मार, नाही तर हा डोक्याला ताप ठरू शकतो भविष्यामध्ये आपल्या. किंवा हा वर्ण सिस्टीम जर ह्यांनी डिस्ट्रॉय केली तर आपलं फार अवघड होऊन जाईल भविष्यात जगणं. आपला समाजावरचा जो पकड आहे, वचक आहे, जो 2000 वर्षापासून चालत आलेला आहे, तो एका क्षणामध्ये संपून जाईल. ह्या माणसाने जर दलित, शूद्र आणि त्या ठिकाणी महिलांना जर शिक्षण दिलं तर, ह्यांना जर दास्यातून मुक्त केलं तर आपलं त्या ठिकाणी आपण जे ह्यांच्या परिश्रमावर गबर होतोय ते त्या ठिकाणी होऊ शकणार नाही, याची जाणीव झाली. आणि म्हणून मारेकरी पाठवले. असंच एकदा तुकाराम महाराजांच्या बाबतीत पण घडण्यात आलेलं आहे. आता त्याला भरपूर थेरीज देतात, वैकुंठ गमन अँड ऑल. आता तुम्ही स्पर्धा परीक्षा तयार करणारे विद्यार्थी आहे, आता तुम्हाला चांगलं माहीत आहे वैकुंठ गमन काय असते आणि कशा पद्धतीनं त्यांचा मर्डर झाला होता की वैकुंठ गमन. हा म्हणजे विवादाचाच मुद्दा आहे, पण तुमच्याकडे सत्सद्विवेक बुद्धी आहे की खरंच वैकुंठ गमन झालं होतं की तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी मृत्यू झाले म्हणजे मर्डर झालेला होता, हे तर लक्षात. सो ते त्याच्यामध्ये त्या कालखंडात ते त्यांचे कट्टर शत्रू होते. त्यांना भरपूरदा सांगितलं तुकाराम महाराजांना की बाबा, त्याच्यामध्ये मंबाजी भट नाव होतं त्याचं म्हणजे. सो त्यांनी भरपूर त्रास दिला होता ऑलरेडी की बाबा कीर्तन विर्तन ह्यांनी सोडून दिलं पाहिजे, अभंग वगैरे लिहिणं सोडून दिलं पाहिजे. कोणी, तुकाराम महाराजांनी. का? कारण त्यांच्या अभंगामुळं काय होतं आहे, त्या ठिकाणी लोक सज्ञान होत आहेत. सो हेच काम नंतरच्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले करताना दिसत आहेत. तुम्ही जर थोडंसं लिंक केलं ना, तुम्हाला रिअलाईज होईल की बाबा हे प्रकार काय होता. म्हणजे नेमकं महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे हे नेमकं व्यक्तिमत्व काय होतं, का एवढं त्यांना इतिहासामध्ये मान सन्मान दिला जातो, किंवा का त्यांना एवढं मानलं जातं इतिहासामध्ये. महात्मा या स्तरापर्यंत जाऊन त्यांना लोक काय करतायत, पदवी देतात, स्वतःहून देत आहेत पदवी त्या ठिकाणी. सो एवढं का, सो तुम्हाला हे लक्षात येतं आहे. सो त्या कालखंडामध्ये तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले. कोणासाठी? लोकांच्या कल्याणासाठी, लोकांना समजेल या भाषेमध्ये. आणि तोच विद्रोह होता म्हणजे तुकाराम महाराजांचा. आणि त्याच कालखंडामध्ये त्याच्यानंतर एक 300-400 वर्षानंतर तुकाराम महाराज 13व्या-14व्या शतकामध्ये. सो त्याच्यानंतर हे जर डायरेक्ट तुम्ही 19व्या शतक पाहिलं तर 19व्या शतकामध्ये तुम्हाला म्हणावं लागेल म्हणजे आता पुनर्जन्म वगैरे थेरी ह्या नाही आहेत त्या ठिकाणी, किंवा काही लोक मानतात, काही लोक मानत नाही. जर मानत असतील तर पुनर्जन्मच म्हणावं लागेल तुकाराम महाराजांचा. कोण? महात्मा ज्योतिराव फुले. सो महात्मा ज्योतिराव फुलेंनी देखील लिखाण केलेलं आहे, अभंगांसारखंच केलेलं आहे, पण अखंड त्याला म्हटलं गेलेलं आहे. का? कारण तेव्हा लोकांना अभंग समजायचे, तेव्हाची ती भाषा होती तुकाराम महाराजांची. आताची जी भाषा आहे, ज्या भाषेत त्यांनी लिहिलं त्याला त्यांनी अखंड नाव दिलं. तुकारामाचे अभंग, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे अखंड. आणि ज्या पद्धतीनं तुका म्हणे, प्रत्येक वेळेस तुम्ही ऐकत असाल तुका म्हणे, म्हणजे ते काय करतात, काहीही लिखाण करायचे आणि शेवटी तुका म्हणे लिहायचे. पहा तुकाराम महाराज. तसं तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले पण ज्योती म्हणे, ज्योती म्हणे असं प्रत्येक ठिकाणी लिहिताना दिसत आहे. सो तुम्हाला कुठंतरी साम्य पाहायला मिळते आहे. येत्या लक्षामध्ये ही पावर आहे वारकरी संप्रदायाची म्हणजे. सो त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले. मग हे जर असंच तुकाराम महाराजाला तर संपवलं, तुकाराम महाराजाला संपवलं, पण आता असंच संपवण्याचा प्लॅन कोणाचा होता त्या ठिकाणी? काही म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल सवर्ण वर्गाचा होता. कोणाला संपवण्याचा? त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंना. सो मारेकरी पाठवले. धोंडीबा कुंभार त्याच्यामध्ये एक पाहायला मिळतो तुम्हाला. नामदेव शेंडे आणि धोंडीबा कुंभार ह्या दोघांना पाठवण्यात आलेल्या 1000 रुपयाची सुपारी देऊन. मग हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाड्यात घुसले. गंजपेठेमध्ये त्यांचा वाडा होता महात्मा ज्योतिराव फुलेंचा, तिथे हे घुसले. घुसल्यानंतर उडी मारताच थोडंसं भांड्यांची पडझड झाली. सो बाहेर
विहीर असायची वगैरे वगैरे बाकायदा. सो तिथं उडी मारल्यानंतर भांड्यांची पडझड झाली. भांड्याची पडझड झाली म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा सावित्रीबाई फुले उठल्या. आजकालची जर एखादी स्त्री असली असती तिने दाराचं आतून लॉक लावून झोपून गेली असती, पण ती सावित्रीबाई फुले होती. सो ती उठली, कंदील घेतला आणि कंदील घेऊन बाहेर आली. तर तिला पुढं असे दोन एकदम रांगडे, येतं लक्षामध्ये, दोन रांगडे तरुण दिसले की अंगावर घोंगडं विंगडं आणि हातात त्यांच्या कुऱ्हाडी. सावित्रीबाई फुलेला कळालं आता आपल्या नवऱ्याचं काही खरं नाही आहे. महात्मा ज्योतिराव फुले लगेच मागोमाग आले. काय झालं म्हणून सावित्री विचारायला आले. सो त्यांना दिसले दोन तरुण, म्हणजे एकदम पुढं, एकदम धडधाकट, अंगापिंडानी जबर. सो डोळ्यापुढं दिसले त्यांना. महात्मा ज्योतिराव फुलेंना विचारलं काय पाहिजे, काय हवं आहे तुम्हाला. तेव्हा त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्ही तुला मारायला आलेलो आहे. सो त्यांच्या डोळ्यामध्ये असा एकदम आवेश, असं कंदील वर करून पाहिल्यानंतर असा आवेश दिसत होता डोळ्यामध्ये की हे मारणारच आहेत त्या ठिकाणी. महात्मा ज्योतिराव फुलेंनी विचारलं की किती रुपये तुम्हाला मिळालेले आहे मला मारण्यासाठी. सो त्यांनी सांगितलं की 1000 रुपये आम्हाला मिळालेले आहे मारण्यासाठी. महात्मा ज्योतिराव फुले स्वतः चालून गेले पुढं आणि त्यांच्या समोर, दोघांसमोर स्वतःला झुकवलं आणि म्हणे आत्ताच मारून टाका. दोघे एकमेकाकडे पाहायला लागले की हा काय प्रकार आहे की जिथं माणसं पळून जातात आपल्याला पाहिल्यानंतर, हा माणूस स्वतःहून पुढे येतोय आणि स्वतःचं मुंडकं झुकवतोय म्हणजे, आणि म्हणतोय मला मार. जर माझ्या मरण्यामुळे तुला 1000 रुपये मिळून तुझं जर आर्थिक उन्नती होणार असेल तर मला नक्कीच मार. सो त्यांचे हातच थरथर कापायला लागले, माझ्या अंगावर काटा येतोय म्हणजे. सो हातच थरथर कापायला लागले त्या दोनही मारेकऱ्यांचे. त्यांनी जागीच कुऱ्हाड टाकून दिली आणि ते त्याच वेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंना शरण आले आणि त्यांनी तिथून पुढं सत्यशोधक समाज जेव्हा नंतर स्थापन झाला त्याची दीक्षा घेतली आणि सत्यशोधक समाजाचे ते खंदे कार्यकर्ते बनले. म्हणजे नंतर यांचा कायापालट एवढा जबरदस्त झाला की हा जो नामदेव शेंडे आहे याची मुलगी सरस्वतीबाई शेंडे ही नंतर सत्यशोधक समाजाची अध्यक्षा बनलेली आहे 1927-28च्या कालखंडामध्ये. याला म्हणतात म्हणजे महात्मा, याला म्हणतात खरा महात्मा. हे तर लक्षामध्ये. सो मला इथं जर तुम्हाला विचारलं की सर तुम्हाला काय वाटते, म्हणजे कोणासारखी पर्सनॅलिटी होती, सारखी कंपेअर करणं चुकीचं राहील, पण इथं मला गौतम बुद्धांची आठवण येते आहे. कशामुळं? कारण गौतम बुद्धांनी पण इनलाइटमेंट केलं होतं किंवा ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. कोणाचं? अंगुलीमाल याचं. अंगुलीमाल काय होता? एक डाकू होता, मगध राज्यातला एक डाकू. तो एवढा कुख्यात होता की इव्हन राजाचे सैनिक देखील त्याच्या एरियातून जायला किंवा त्या जंगलातून जायला घाबरायचे. तो एवढा निर्दयी होता अंगुलीमाल. त्याला 1000 लोकांना मारण्याचं टार्गेट कंप्लीट करायचं होतं. त्याला अंगुलीमाल का म्हणायचे? कारण माणसाला मारलं की तो काय करायचा, त्याचं बोट कापून घ्यायचा, त्याची माळा बनवायचा आणि गळ्यात लटकवायचा दहशत निर्माण करण्यासाठी. म्हणून त्याला लोक अंगुलीमाल म्हणायचे. सो त्याची आई पण आतमध्ये जात नव्हती जंगलात. का? कारण 1000चं टार्गेट करण्यासाठी तो आईला देखील मारू शकत होता. एवढा वाह्यात होता तो अंगुलीमाल. आणि त्या जंगलातून जाण्याचा निर्णय कोणी घेतला? गौतम बुद्धांनी घेतला. गौतम बुद्ध चालायला लागले. तो त्याच्या गुफेतून बाहेर आला. त्याला दिसलं की एवढी डेअरिंग, माझं 1000 म्हणजे 1000वं टार्गेट होतं. 999 लोकांना तो मारून चुकलेला होता. 1000चं टार्गेट तो कंप्लीटच करणार होता. आणि आता त्याला दिसलं म्हणजे की आता षटक आपलं काय होणार किंवा 1000 आपलं त्या ठिकाणी पूर्ण होणार. म्हणजे त्यांनी पाहिलं आणि एक साधू टाईपमध्ये एक जाणारा माणूस भिक्षापात्र वगैरे हातात घेऊन पुढं निघालेला आहे. तो एकदम आरडाओरडा करायला लागला, म्हणजे एकदम असा आवेश वगैरे अंगात त्यांनी आणला आणि आवेशात येऊन तो असा गोंधळ घालायला लागला जेणेकरून घाबरला पाहिजे पुढचा माणूस. सो महात्मा म्हणजे हे जे होते गौतम बुद्ध हे त्या ठिकाणी ऑलरेडी स्टॉईक म्हणतात त्याला, म्हणजे सुखदुःखाला, भय भूक निद्रा संभोग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे याच्या वर गेलेले होते. ते काही घाबरले नाही, निघून गेले पुढं. आणि हा मागं धावायला लागला, अरे थांब, अरे थांब, अरे थांब. मग थांबले महात्मा, म्हणजे हे जे आहे आपले गौतम बुद्ध हे त्या ठिकाणी थांबले. थांबल्यानंतर तो ओरडायला लागला की तू कशी काय हिंमत झाली तुझी? लोक पाहून मला पळून जातात आणि तू पुढं निघालेला आहे माझ्या, म्हणजे मी तुला एवढ्या हाका मारतो, तू बिलकुल थांबत नाही आहे, तू पुढं निघून गेलेला आहे. तर त्याच्यावर फक्त बुद्धांनी एकच उत्तर दिलं की मी केव्हाचाच थांबलोय, तूच थांबलेला नाही आहे. मग तो म्हणायला लागला की बा कसं काय, म्हणजे तू थांबलेला आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? मग गौतम बुद्धांनी उत्तर दिलं की मी कित्येक वर्षापूर्वीच ह्या सगळ्यातून काय झालेलो आहे, मुक्त झालेलो आहे, मी तेव्हाच थांबलो होतो. पण तू थांबलेला नाही आहेस, तू आणखी पण मनातून अशांत आहे. मग त्याला थोडासा उपदेश दिल्यानंतर म्हणायला लागला की आता माझं घर वापसी अवघड आहे, माझं रिटर्नचं तिकीट अवघड आहे. का? कारण मी एवढे हे केलेले आहे, एवढे लोक मारलेले आहे, मी आता वापस सामान्य आयुष्यात नाही येऊ शकत. मी आधी मानव आहे, मानव नाही बनू शकत, मी माणसात नाही येऊ शकत. महात्मा किंवा गौतम बुद्धांनी त्यांना एकच सांगितलं की असं काहीही नाही, ज्या दिवशी माणसाचे डोळे उघडतात त्या दिवशीपासून सकाळ होते. सो तू परत चांगल्या कार्याला काय कर, त्या ठिकाणी सुरुवात कर, सगळं व्यवस्थित होईल. आणि नंतर त्या ठिकाणी अंगुलीमाल एक चांगला मॉन्क, येतं लक्षामध्ये. सो आपण मॉन्क त्याला त्या ठिकाणी बनतो, बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो, ते बनलेलं आहे. आणि याच बुद्ध भिक्खूंनी नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे गौतम बुद्धांसाठी स्वतःचा जीव पण दिला आहे. ती एक वेगळी स्टोरी आहे, मी नॅरेट केलेली आहे ती, म्हणजे जे कोर्सेस एन्शियंट इंडियाचे कंडक्ट केलेले आहे त्यामध्ये मी ती नॅरेट केलेली आहे सविस्तर. मग
बघा, म्हणजे एक आयडिओलॉजी असते ज्याच्यामध्ये जे लोक वाईट असतात त्याचा वध करून टाकणे, ह्याचं मुंडकं उडव, त्याला मारून टाक, ह्याला मारून टाक, त्याला खलास कर, त्याचा म्हणजे मारायला लावायचं आणि म्हणायचं वध 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 केला म्हणायचं, आणि त्याला देव म्हणून त्याला हे करायचं वेनरेट, आणि जो मेला तो राक्षस होता, असुर होता असं म्हणून काय करायचं. ही आयडिओलॉजी तुम्हाला आजकाल पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. लोक ब्रेन वॉश करण्यासाठी डायरेक्ट म्हणतात त्याला मार, म्हणजे काय होईल, तुला देवाची उपाधी दिला जाते. जो माणूस किती चांगला असू द्या, म्हणजे हे दाभोळकर झालं, पानसरे झालं किंवा महात्मा गांधी झाले, यांच्या हत्या कशामुळे झालेल्या आहे, ते ह्याच्यातूनच झालेल्या आहे, ब्रेन वॉशमधून. एखाद्या माणसाला मारून टाकणं किंवा तो माणूस वाईट आहे म्हणून मारून टाकणं फार सोपं आहे. मात्र तो माणूस जन्मता कोणीच वाईट नसतो. आईच्या पोटातून गुन्हेगार जन्माला येत नसतात. ती परिस्थिती आणि विचारधारा त्याला गुन्हेगार बनवते. त्या विचारधारेला मारणं ह्याच्यासाठी खूप ताकद लागते, आणि ही ह्या लोकांमध्ये होती. म्हणून हे लोक महात्मा आहेत. हे त्या लक्षामध्ये महात्मा ज्योतिराव फुले का डिफरंट आहे इतरांपेक्षा. सो माणसाची हत्या करणे, हिंसा करणे, त्याला खलास करणे, मुंडकं उडवणे, सो हे फार सोपं आहे. पण अहिंसक मार्गाने, येतं लक्षात, जर महात्मा फुलेंना वाटलं असतं त्यांनी दुसरी कुऱ्हाड घेतली असती, ते धावून गेले असते, ते धावून आले असते, दोघांमध्ये मारामाऱ्या, घावं लागले असते अंगावर. याला काही जास्त धाडस लागत नाही विद्यार्थी मित्रांनो. पण स्वतःचं मुंडकं पुढच्या माणसाच्या झुकवणं पुढच्या माणसासमोर, याला फार डेअरिंग लागते विद्यार्थी मित्रांनो. हे त्या लक्षामध्ये. आणि ती ही आयडिओलॉजी आहे. म्हणजे सो काय करणे, सो ते म्हणतो ना आपण वाल्याचा वाल्मिकी बनवणे, याला भरपूर ताकद लागते आहे. येतं लक्षामध्ये. किंवा एखाद्या माणसाच्या मनातले वाईट विचार संपवणे, याला भरपूर ताकद लागते आहे. आणि पेशन्स पण जबरदस्त लागते आहे. येतं लक्षात. पुढे जाऊया आपण. महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्ष वयाच्या, आता आणखी एक त्यांच्यामध्ये कंटेक्स्ट आहे, हा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे काय, मुक्ता साळवे. एक महत्त्वाचा कंटेक्स्ट आहे तो म्हणजे काय आहे, मुक्ता साळवे. आता मुक्ता साळवे, मी तुम्हाला वस्ताद लहुजी साळवे सांगितलं होतं, यांची ही भाची होती. भाची नाही म्हणता येणार आपल्याला, पुतणी म्हणता येईल. म्हणजे भावाची काय होती, मुलगी होती त्या ठिकाणी. आणि स्वतः वस्ताद लहुजी साळवेंनी, मी अशिक्षित आहे पण दलित लेकरं त्या ठिकाणी अशिक्षित नाही राहिले पाहिजे म्हणून स्वतः दलित वस्त्यामध्ये जायचे, त्या लेकरांना आणायचे आणि त्यांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळेमध्ये नेऊन बसवायचे किंवा सावित्री फुलेंच्या वर्गामध्ये नेऊन त्या ठिकाणी बसवायचे. त्यापैकी एक ही मुलगी होती. म्हणजे आत्तापर्यंत दलित साहित्य लिहिलं गेलेलं नव्हतं. का? कारण दलितांना लिहिता वाचताच येत नव्हतं, लिखाणच करता येत नव्हतं. सो मनात राग, प्रक्षोभ तर सिस्टीम विरुद्ध प्रचंड होता, पण तो व्यक्त कसा करणार. व्यक्त करण्यासाठी लिहिण्याची आणि वाचण्याची कलाच अवगत नव्हती. पण ही पहिली मुलगी आहे जी त्या ठिकाणी शिकलेली आहे दलित समाजातून, आणि ही शिकल्यामुळं आता हिला वाचा फुटायला लागली, आता ती लिखाण करायला लागली. तर तिने एक निबंध लिहिला होता विद्यार्थी मित्रांनो. तो निबंध आजही दलित इतिहासातील किंवा दलित चळवळीतील किंवा दलित साहित्यातील पहिलं पान समजल्या जाते. तो म्हणजे काय, आमचा धर्म कोणता. म्हणजे तो एक लोकल लँग्वेज आहे, आमचा धर्म कंचा. सो ह्या टाईपमध्ये ती लोकल लँग्वेज होती. आपण त्याला थोडं स्टँडर्ड घेतोय. आमचा धर्म कोणता हा निबंध तिनं लिहिला आणि हृदयद्रावक आहे. कधी जर वेळ मिळाला ना तुम्हाला, तो निबंध तुम्ही नक्की वाचा. त्याच्यामध्ये मी तरी काही कंटेक्स्ट सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये काय लिहिलं त्या एवढ्या चिमुरड्या मुलीने, म्हणजे सिच्युएशन किती सिव्हिअर होती हे तुमच्या लक्षात येते. दलितांची सर्वात वाईट कंडिशन कोणाच्या कालखंडात होती, तर दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या कालखंडात होती. दुसऱ्या बाजीराव पेशवे, तुम्ही ऐकलं असेल की जर गावात यायचं असेल दलित बांधवांना तर जोहार मायबाप म्हणावं लागायचं, आणि असं ओरडत यावं लागायचं, जोहार मायबाप, जोहार मायबाप असं म्हणत यावं लागायचं. आणि दुपारी 12 वाजताच यावं लागायचं. का? कारण तुमची सावली देखील कोणावर नाही पडली पाहिजे. सावलीने देखील विटाळ व्हायचा लोकांना, म्हणून 12 वाजता यायचं. 12 वाजता सावली कुठंच पडत नाही, राईट लेफ्ट कुठंच नाही. आणि गावात पण कशामुळे यायचं, तर त्यांना हजेरी लावावी लागायची. पहा, जोहार मायबाप म्हणत हजेरी लावण्यासाठी त्यांना गावात यावं लागायचं. किंवा गावात एखादं गुरंढोरं मेलेले असतील तर त्याला उचलून देण्यासाठी, गावामध्ये घाण साफ करण्यासाठी म्हणून यांना गावात यावं लागायचं. मग गावात येताना तुमचे पाय देखील रस्त्यावर नाही उमटले पाहिजे म्हणून तुम्हाला पाठीला झाडू बांधावं लागणार, कमरेला झाडू बांधावं लागणार. तुम्हाला थुंकायचं असेल तर गावात थुंकायचं नाही, तुमच्या थुंकीनं विटाळ होतो म्हणून तुम्हाला मडकं दिलेलं असायचं. सो गळ्यामध्ये मडकं त्या ठिकाणी लटकवलेलं असायचं. सो अशा पद्धतीनं एक अनन्वित म्हणू शकतो एक्स्ट्रीम लेवलचे अत्याचार. हे तर तुम्ही वाचले असतील, पण ह्या चिमुरडीनं लिहिलं ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. हे तर कोणाला माहीतच नसेल. म्हणजे की त्या कालखंडामध्ये परिस्थिती एवढी भयावह होती. जर हे असे आखाडे असायचे मल्ल वगैरे वगैरे, सो पेशव्यांचे असे आखाडे असायचे. त्या पेशव्यांच्या आखाड्यासमोरून चुकून एखादा दलित बांधव गेला, जरी तिथून निघून जरी गेला आणि ते जर पाहिलं पेशव्यातल्या कुठल्या एखाद्या फॅमिलीनं किंवा राजदरबारातल्या एखाद्या माणसाने, तर त्याला लगेच पकडून आणलं जायचं. सो त्याचे हातपाय छाटल्या जायचे आणि त्याच्या मुंडक्याने, ते एक फुटबॉल म्हणू शकता तुम्ही, तशा पद्धतीचे खेळ खेळल्या जायचे. एवढी भयावह परिस्थिती होती. याच्याहूनही वाईट जर सांगायचं झालं तुम्हाला, तर घराला भूतबाधा होऊ नये म्हणून
सो त्या कालखंडामध्ये सर्रास हे लोक दलित वस्तीत घुसायचे, तिथं लहान लेकरं खेळताना पाहायचे, म्हणजे मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या हे खेळताना पाहायचे आणि त्याला डायरेक्ट उचलायचे, त्याच्या तोंडात शेंदूर फासायचे. एकदम 8-10 वर्षाचे लेकरं, मुलं मुली खेळणारे दलितांचे लेकरं त्यांना उचलून आणायचे आणि जिवंत त्या इमारतीमध्ये गाडायचे. का? कारण भूतबाधा नाही झाली पाहिजे, बळी द्यावा लागतो कोणाचा तरी. सो एवढी प्रचंड आणि भयावह परिस्थिती होती. मग या चिमुरडीनं प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे तिचं वय तेव्हा हार्डली 12-14 वर्ष होतं. सो तेवढ्या लहान वयात तिनं प्रश्न विचारलेला आहे सिस्टीमला की बाबा आमच्या चालण्याने, आमच्या बोलण्याने, आमच्या सावलीने जर तुम्हाला विटाळ होतोय तर तुम्ही कोणत्या अर्थाने म्हणताय की आम्ही तुमच्या धर्माचे मेंबर आहोत, आम्हाला देवाची पूजा करता येत नाही आहे, देवाला विटाळ त्या ठिकाणी आमच्यामुळे होतं, आम्हाला मंदिरात जाता येत नाही आहे, मग आम्हाला कोणत्या अँगलनी असं म्हणता की आमच्याकडे एखादा धर्म आहे? म्हणून तिनं तो प्रश्न विचारला होता की कुठल्याच अँगलने आम्हाला कुठलेच राईट्स त्या ठिकाणी नाही, हक्क त्या ठिकाणी नाही आहे, तुम्ही कोणत्या अँगलनी म्हणताय की बाबा तुम्ही आमच्या धर्माचे मेंबर आहात? मग तिनं तो प्रश्न विचारला सिस्टीमला की आम्हाला धर्मच नाही आहे त्या ठिकाणी, मग आहे तर मग आमचा धर्म कोणता आहे? मग त्या प्रश्नाचं उत्तर, त्या चिमुरडीच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर 100 वर्षानंतर दिलं. कोणी? डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी. कधी? 1956 सो त्यांनी धर्म दाखवला, म्हणजे कुठला? बौद्ध धर्म. त्याचाही एक कंटेक्स्ट आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला, जेव्हा की त्यांचा कल शीख धर्माकडे अधिक होता. सो त्याच्याबद्दल पण आपल्याला जसा वेळ मिळेल त्याबद्दल देखील बोलू, पण हे लक्षात आलेलं आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. सिलेबसला वस्ताद लहुजी साळवे आहेत तुम्हाला मेन्सच्या, सो त्यांच्या कंटेक्स्टमध्ये मुक्ताबाई साळवेंवर तुम्हाला काय केला जाऊ शकतो? क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा आमचा धर्म कोणता, या निबंध कोणी लिहिलेला आहे वगैरे याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. म्हणजे पुढे जाऊया आपण. 1855 फुलेंनी देशातील प्रौढांसाठी असलेली पहिली रात्रशाळा काढली. म्हणजे प्रौढ लोकांना दिवसात तर शक्य नव्हतं म्हणजे शिक्षण घेणं, सो मग त्यांना काय करायचं, दिवसभर काम झाल्यानंतर रात्री त्यांची रात्रशाळा त्या ठिकाणी घेतल्या जायची आणि त्यांना सुशिक्षित केलं जायचं. 1855 त्यांनी तृतीय रत्न नावाचे पहिले नाटक लिहिले. लक्षात ठेवा, तृतीय रत्न हे नाटक होतं बरं का, पुस्तक नव्हतं किंवा दैनिक वर्तमानपत्र वगैरे नव्हतं. हे काय होतं? एक नाटक होतं. 1855 त्यांनी हे पहिलं मराठी नाटक लिहिलेलं आहे. त्यांचं पहिलं मराठी नाटक होतं हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं तृतीय रत्न. तृतीय रत्नमध्ये काय दाखवलेलं आहे की एक विशिष्ट वर्ग कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिळवणूक करतो, नागवणूक करतो, शोषणूक करतो. सो हे सर्व त्यांनी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या नाटकामध्ये? ह्या तृतीय रत्न नाटकामध्ये. म्हणजे एक तुम्हाला पाहायला मिळते की हर एक प्रकारे जो वर्ग आहे, शूद्र, शूद्रातिशूद्र, महिला, हा जो वर्ग आहे किंवा मागास वर्ग आहे, सो त्यांना संज्ञान कसं करता येईल, जो शोषित शेतकरी वर्ग आहे त्यांना संज्ञान कसं करता येईल, त्यांना शिकवता कसं येईल, आणि ह्या गुलामगिरीच्या प्रथेमधून त्यांची मुक्तता कशी होईल, हिडन गुलामगिरी म्हणता येईल आपल्याला. सो ते जे हिडन गुलामगिरीचं जे जोखड आहे ते कशा पद्धतीनं झुगारून देता येईल. सो रात्रशाळा म्हणा, दिवसशाळा म्हणा, महिलांच्या शाळा म्हणा, अस्पृश्यांच्या शाळा, सो प्रत्येक अँगलने हॅमर करतायत बरं का महात्मा ज्योतिराव फुले. सो उद्देश एकच आहे, हा समाज काय झाला पाहिजे, जागरूक झाला पाहिजे. आता नेक्स्ट आहे बालहत्या प्रतिबंधक गृह. इयर लक्षात ठेवा. सहसा मी तुम्हाला इयर लक्षात ठेवायला सांगत नाही, परंतु या ठिकाणी मात्र तुम्हाला इयर लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला कालानुक्रमे लावा घटना हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात, किंवा याचे इयर देखील डायरेक्ट विचारल्या जाऊ शकते, कारण लँडमार्क घटना आहे. भारतात अशा पद्धतीचं हे पहिलं बालहत्या प्रतिबंधक गृह होतं. आता नावातच उत्तर आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह. आता मी तुम्हाला कंटेक्स्ट सांगतो, पहा काय कंटेक्स्ट होता म्हणून, की कोणत्या कारणामुळं महात्मा ज्योतिराव फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. पहा, आधी काय व्हायचे, मुलींचे अतिशय कमी वयामध्ये लग्न लावून दिल्या जायचे. सो बालविवाहाची प्रथा आपल्या, आणि जरठ विवाह ज्याला म्हणतो, जरठ विवाह म्हणजे काय, एखाद्या म्हाताऱ्यासोबत लग्न लावून द्यायचं. याचं लक्षात, सर्वात श्रेष्ठ दान कोणतं दान असायचं, कन्यादान. सर्वात श्रेष्ठ दान काय असायचं, आजही कन्यादान होते बरं का. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी यालाच पॅरलल दुसरी एक सिस्टीम बनवली लग्नाची, ज्याच्यामध्ये असं कन्यादान वगैरे होत नाही, ज्याला काय म्हणतो आपण, सत्यशोधक पद्धतीनं होणारे विवाह. कन्यादान श्रेष्ठ दान मानलं जायचं. आणि कन्यादान कोणाला करायचं, तुम्हाला डायरेक्ट स्वर्ग मिळणार बरं का. आईवडिलांना जर स्वर्गात जायचं असेल तर डायरेक्ट दान करा तुम्ही. कोणतं दान करा, सर्वात लॅविश दान कोणतं, सो ते म्हणजे कन्यादान. तुमची मुलगी ही काय करा, एखाद्या ज्ञानी पंडित ब्राह्मणाला दान देऊन टाका. सो ते सर्वात मोठं दान असायचं पहा. आणि आधीच्या कालखंडामध्ये हे चालायचं बरं का. एखाद्या शिष्याने जर त्या ठिकाणी म्हणजे शिष्यत्व पत्कारलं किंवा विद्या घेतली, तर तो शिष्य जाता जाता शिक्षकाला विचारायचा की तुम्हाला कोणतं दान हवं आहे. तेव्हा त्या कालखंडातले काही काही लोक त्या ठिकाणी कन्यादान मागायचे, की तुझी बहीण म्हण किंवा तुझ्या रिलेटिव्हजमधली एखादी मुलगी आहे ती मला दान करून टाक. म्हणजे त्या कालखंडामध्ये अशा ऋषींकडं किंवा अशा तत्कालीन गुरूंकडं अशा 3-3, 4-4, 5-5, 10-10 बायका असायच्या. आणि जेवढा म्हातारा गुरु तेवढा पंडित, मग त्याला दान करून टाकायची मुलगी. याला जरट विवाह म्हणतात.
मग हे जरट विवाहाची सिस्टीम त्यावेळेस असं की बाबा एकदम 10-12 वर्षाची मुलगी डायरेक्ट 60-65, ज्याची व्हॅलिडिटी संपत आलेली आहे, सिम कार्ड कधी बंद पडेल याची गॅरंटी नसायची म्हणजे. आणि वाईट काय असायचं विद्यार्थी मित्रांनो, की हा म्हातारा मेल्यानंतर हिची परिस्थिती फार खराब व्हायची. हिला काय केलं जायचं, हिचं केशवपण केलं जायचं, त्या ठिकाणी भुवया देखील काढून टाकल्या जायच्या की हिच्यावर काय होऊ नये, त्या ठिकाणी समाजामध्ये कोणत्या पुरुषांची वक्रदृष्टी पडू नये. आणि तिला कुठल्या सणावाराला यायचं नाही, कुठल्या सणासमारंभामध्ये सामील व्हायचं नाही. सो तिला असं एकदम वाईट, आणि दिवसरात्र घरचे कामच करायचे त्या ठिकाणी. सो अशा पद्धतीची एक वाईट आणि वाह्यात ट्रीटमेंट त्या लेडीला दिल्या जायची. म्हणजे भरपूरदा असं व्हायचं की तरुण मंडळी ही प्लेगची साथ आली, कावळीची साथ आली, कॉलराची साथ आली, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुरुषवर्ग मरायचा. मग त्याच्या पाठीमागं राहून जायच्या त्यांच्या बायका, ज्या काय असायच्या विधवा, आणि त्यांची परिस्थिती भयावह होती. हा तर एक अँगल आहे. त्याचा सर्वात वाईट अँगल काय होता, जेव्हा रात्र व्हायची. रात्र झाली की समाजातले बाहेरचे लांडगे तर दूर राहिले, पण घरामधलेच लांडगे तिचे लचके तोडायचे. घरामधलेच लांडगे म्हणजे सासरा म्हणा, दीर म्हणा, अशा लोकांकडून तिचं शोषण व्हायचं, लैंगिक शोषण. आणि तेव्हा तर काही असे संतती नियमनाचे साधनं वगैरे नव्हते. त्याच्यामुळं काय व्हायचं, ती प्रेग्नंट राहायची. किंवा भरपूर केसेसमध्ये हे पण व्हायचं की त्या महिलेच्या स्वतःच्या काही फिजिकल नीड्स असायच्या, त्याच्यामधून ती काय करायची, असे पावलं उचलायची. पण समाजानं ते कधी रेकग्नाइजच केलं नाही, कारण स्त्रीला वस्तू किंवा दुय्यम माणूस म्हणून त्या ठिकाणी वागणूक मिळालेलीच नाही आहे ना, की बाबा ती एक माणूस आहे, आपल्यासारखी एक जिवंत व्यक्तिमत्व आहे, अशी म्हणून वागणूकच नव्हती. म्हणजे त्यावेळेस कायदेही बनलेले आहे, त्या कायद्यामध्ये देखील अशी तरतूद होती की स्त्री काय आहे, त्या ठिकाणी एक वस्तू आहे, भोगवस्तू आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर IPCचा कायदा पाहिला तर तुम्हाला चेक केल्यानंतर लक्षात येते की एखाद्या पुरुषाने, एखादी स्त्री त्याची बायको आहे आणि त्या बायकोचे विवाहबाह्य संबंध आहे. सो तो विवाहबाह्य संबंध आहे म्हटल्यानंतर जर समजा ते विवाहबाह्य संबंध उघड झाले तर तो जो बाहेरचा व्यक्ती आहे, जो विवाहबाह्य संबंध ठेवतो त्या महिलेशी, त्याच्यावर कारवाई व्हायची. चुकी जरी त्या महिलेची असली, का, कारण ती बायको ही प्रॉपर्टी आहे कोणाची, नवऱ्याची. तू ती प्रॉपर्टी चोरली, त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल व्हायचा. ते आत्ता चेंजेस झाले बरं का, 1-2 वर्षापूर्वी, म्हणून हा इश्यू करंटमध्ये होता, म्हणून मी तुमच्याशी नॅरेट करतोय. म्हणजे स्त्रीला भोगवस्तू समजण्यात आलं, दुसऱ्यांनी तिचा उपभोग घेतला तर तो क्राईम मानला गेलेला आहे. म्हणजे स्त्रीला वस्तू मानण्यात आलेला आहे. मग तिला बाकीचे तर मग वस्तू म्हटल्यानंतर ह्युमन राईट्स वगैरे ह्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. मग तिचा लोक काय करायचे, गैरफायदा घ्यायचे. त्यातून ती प्रेग्नंट राहायची. प्रेग्नंट राहिली तर संपलं, बाबा तुझा नवरा मेलेला आहे, मग तू प्रेग्नंट कशी राहिली, याचा अर्थ काय आहे, तू तोंड कुठेतरी काळं केलं, असं म्हणून तिच्यावर भयावह अत्याचार व्हायचे. तिला मारल्या जायचं, लेकरासहित. म्हणजे विचार केला जायचं नाही की पोटात तिच्या बाळ आहे, आणि ज्या माणसानं तिला प्रेग्नंट केलेला आहे तो माणूस देखील हात वर करायचा की आमचा काही संबंधच नाही, बाहेर कुठेतरी रात्री गेली असणार ही तोंड काळं करण्यासाठी. ती बिचारी काही बोलू शकायची नाही. तिच्याकडे 2च मार्ग, एक तर वेश्या व्यवसायात जायचं, आणि जर समजा तिला वेश्या व्यवसायात जायचं नसेल तर लेकरासहित सुसाईड करून टाकायची. अशा कितीतरी बायका त्या ठिकाणी दरवर्षी सुसाईड करायच्या किंवा वेश्या व्यवसायामध्ये जायच्या. पर्यायच नाही राहत ना जीवनामध्ये कुठला, जर समाजाने टाकून दिलं तर. मग अशा स्त्रियांसाठी त्यांनी काय सुरू केलेलं होतं, बालहत्या प्रतिबंधक गृह 1863. त्यांनी पहिल्याच दिवशी लॉन्च केलं बालहत्या प्रतिबंधक गृह. आणि त्यांचा जो पोर्च होता घराचा, तिथं असे त्यांनी पाळणे बांधले होते आणि तिथे एक पाटी लावली होती की बाळंतीण बायांनो, तुम्ही काय करा, तुमच्या बाळाला एक खुशाल आणून इथं टाका, त्यांची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. कारण पहा, आणखी एक ह्या स्टोरीला अँगल आहे बरं का. कारण आणि दुसराही एक अँगल आहे असा की अशा स्त्रियांवर ख्रिश्चन मिशनरांची फार नजर असायची की बाबा तू जर पळून जाणार असेल आत्महत्या केल्यापेक्षा आमच्याजवळ आहे, आम्ही तुला ख्रिश्चनिटीमध्ये कन्वर्ट करू आणि त्या लेकरालाही ख्रिश्चन बनवायचं आणि त्या लेडीला पण ख्रिश्चन. अशा कितीतरी बायका ख्रिश्चन बनलेल्या होत्या आणि धर्मांतर करायच्या त्या ठिकाणी. महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे थांबवलं. म्हणजे एकंदरीत धर्मावर पण महात्मा फुलेंचे खूप जास्त उपकार आहे, पण ते पाहण्यासाठी तो विजन आणि ती दृष्टी पाहिजे, जी फार कमी लोकांकडे आहे आजकाल. म्हणजे मी पाहतो ना, महात्मा फुलेंवर टीका पण करतात, स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टीका. जिथले ते आहेत, जिथं उगवते तिथं किंमत नसते म्हणतो ना, जिथले ते आहेत त्याच जिल्ह्यामधून त्यांच्यावर टीका होते. जास्त बोलायला नको त्याच्याबद्दल म्हणजे, पण मला ते फार दुर्दैवी वाटतंय. म्हणजे की ज्या माणसाचं एवढं कौतुक व्हायला पाहिजे, सो ज्याचे हिंदू धर्मावर देखील अनन्वित उपकार आहे, त्यांनी जो दिला हो तो वेदांताचा संदेश आहे ना. म्हणजे जे सत्यशोधक समाजातर्फे त्यांनी जर फिलॉसॉफी सांगितली आणि तुम्ही जर व्यवस्थित ॲनालाइज केली तर तो वेदांताचाच संदेश आहे जो शास्त्रांमध्ये दिलेला आहे. फक्त त्यांनी तो सत्यशोधक समाजातर्फे लोकल लँग्वेजमध्ये दिला, पण एवढं नॉलेज कोणाला असते. सो त्यांनी काय केलेलं आहे, चातुर्वर्ण्याच्या विरुद्ध बंड केलेलं आहे, म्हणजे आपल्या विरुद्ध बंड केलं, करा टीका त्यांच्यावर. सो खूप उपकार आहे त्यांची हिंदू धर्मावर देखील, येते लक्षामध्ये. सो ह्या बायांना कन्व्हर्जनपासून त्यांनी वाचवलं. तिथं पाटी लावली की तुम्ही काय करा, बिनधास्त बाळंतीण व्हा, तुमच्या बाळाला आम्ही सांभाळतो आणि तुमचं नाव देखील गुप्त ठेवलं जाईल. ज्या दिवशी त्यांनी ते काढलं, म्हणजे ते पाळणाघर ज्या दिवशी काढलं, जवळपास
8 ते 10 लेकरं एकाच रात्रीमध्ये तिथं, म्हणजे किती सिव्हिअर प्रॉब्लेम असणार पहा सोसायटीमधला, की 10 बायकांनी त्यांचे लेकरं एकदम तिथं जवळपास आणून टाकले. म्हणजे त्या पाळणा कमी पडायला लागले, एका पाळण्यात 2-2 लेकरं ठेवण्यात आले होते. सो एवढी भयावह परिस्थिती समाजामध्ये त्या कालखंडात होती. मग अशीच एक बाळंतीण झाली. काशीबाई नावाची एक ब्राह्मण महिला होती. नाव ब्राह्मण का मेन्शन करावं लागते त्याच्या मागं पण कारण मी माणसं आहे. सो एक ब्राह्मण महिला होती जिचं नाव काशीबाई होतं. ती देखील आपल्याच कुटुंबाच्या हे जे अत्याचार आहेत त्याला ती बळी पडलेली होती त्या ठिकाणी, आणि त्यातून तिला संतती धारणा झालेली होती जी अनवरस असणार होती. म्हणजे तिच्याकडं आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नव्हता. ती आत्महत्येला निघालीच होती की रस्त्यात तिला महात्मा फुले भेटले. महात्मा फुलेंनी सांगितलं की बाई तू आत्महत्या करू नको, तुझ्या बाळाला इथं आण, तुझ्या बाळाला इथं आण, आम्ही त्याचं संगोपन करू. सो काशीबाई तिथं आली. बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये तिनं तिचं लेकरू ठेवलं. तिथंच ती तिथं शुश्रूषा करायला लागली दुसऱ्याही लेकरांची. आणि तिला जे बाळ झालेलं होतं ते बाळ नंतर दत्तक घेतलेलं आहे कोणी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी. महात्मा ज्योतिराव फुलेंना स्वतःचं मूलबाळ नव्हतं, याचाही समाजाने त्यांना प्रचंड त्रास दिला. जेव्हा एखादा एवढा महान व्यक्ती असतो ना, त्याचे ड्रॉबॅक शोधले जातात पहा. म्हणजे आपण जर त्याचं काही बिघाडू शकत नसेल त्याला बदनाम करा. मग तेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंना बदनाम केलं जायचं की बाबा ह्याला मूळबाळ नाही आहे, किंवा असं नाही आहे, तसं नाही आहे, हे नाही आहे. तुम्हाला माहीत आहे, आता तुम्ही सज्ञान आहे, काय बोलत असतील त्या कालखंडातले लोक आज देखील बोलल्या जाते पहा. एखादी महिला असेल, तिला बाळ नसेल, वांज आहे, वांजोटी आहे, असं एकदम वाईट ह्यांनी समाजामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले की मुद्दाम विचारणार काय कधी आहे, म्हणजे गुड न्यूज वगैरे. हे असे मुद्दाम नालायक असतात काही सोसायटीमध्ये बरं का, जे काय करत असतात त्या ठिकाणी असे चिमटे काढत असतात. म्हणजे आता विचार करा, महात्मा ज्योतिराव फुले ते एवढं महान कार्य करत होते, त्यांना किती सहन करावं लागलं असेल म्हणजे. आणि एक मोमेंट असा आला होता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनामध्ये की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या घरच्यांनी त्यांच्यावर प्रेशर आणायला सुरुवात केलं की ही बाळ हिला होऊ शकत नाही, सावित्रीबाई फुलेंना तुम्ही दुसरं लग्न करा. एवढंच नाही तर सावित्रीबाई फुलेंचे जे वडील होते खंडोजी नेवासे पाटील किंवा खंडोजी झगडे पाटील, त्यांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या बाईसोबत लग्न करा, माझी पोरगी बाळंतीण होऊ शकत नाही, तुम्हाला बाळ देऊ शकत नाही. तेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिलेलं उत्तर हे खरंच इतिहासात नोंद करून ठेवण्यासारखं आहे की काय गॅरंटी आहे की तिच्यातच खोट असेल म्हणून. खोट माझ्यात पण असू शकते, माझ्या पुरुषत्वात असू शकते. मला सांगा आजच्या जमान्यात पण एवढी ताकद कोणामध्ये आहे का? हे महात्मा का म्हणलं जातं या लोकांना, त्याचं हे मूळ आहे म्हणजे. सो महात्मा ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला. भरपूर जणांना असं वाटते की ब्राह्मणांच्या विरुद्ध युद्ध सुरू केलेलं आहे कोणी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी. ब्राह्मणांच्या विरुद्ध बंड असं नाही आहे. अहो लहानपणापासून त्यांचे जे मित्र सवंगडी आहे त्यांना मदत करणारे म्हणजे हे सगळेजण असू द्या. आपण पाहिलेलं आहे तात्यासाहेब भिडे पाहिलेला, आपण मोरो विठ्ठल वाळवे पाहिलेला आहे, परांजपे पाहिलेले आहे. हे जे सगळे लोक होते, ही जी फळी होती ही सगळी ब्राह्मणांचीच फळी होती त्यांना मदत करणारी. त्यांचं बंड हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हतं, ब्राह्मण्याच्या विरुद्ध होतं. ब्राह्मणिझम नावाची विचारधारा जी होती, जी डॉमिनंट होती आणि समाजाला नागवू पाहत होती, सो त्याच्या विरुद्ध केलेलं हे बंड होतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून त्यांनी दत्तक घेताना मुलगा हे नाही पाहिलं तो की ब्राह्मण आहे की शूद्र आहे, हे नाही पाहिलं. त्यांनी दत्तक घेतला यशवंत. एवढंच नाही, त्याला स्वतःचं नाव दिलं आणि मोठा होऊन यशवंत डॉक्टर देखील बनला. डॉक्टर बनल्यानंतर त्यांचं लग्न होत नव्हतं. शेवटी महात्मा फुलेंनी स्वतःचं वजन खर्च करून त्याचं लग्नही लावून दिलं. का? कारण विधवेचा मुलगा आहे, अनौरस आहे. सो एवढं त्याच्या जीवनामध्ये यशवंतला काय दिलेलं आहे, त्यांनी महत्त्व दिलेलं आहे किंवा महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. सत्यशोधक पद्धतीने यशवंतचा विवाह झालेला होता. सो म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे महात्मा आहे. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर त्यांना कळालं की बाबा पुनर्विवाह होत नाही विधवांचे, म्हणून ही परिस्थिती गंभीर आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, 1864 पुण्यातील गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणलेला आहे. आपण त्यांना आद्य समाज क्रांतिकारक का म्हणतो? कारण सामाजिक क्रांतीची मशाल त्यांनी पहिल्यांदा जाळलेली आहे आणि त्यांच्याकडे पाहून लोक शिकायला लागलेले आहे. 1864 जेव्हा त्यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला, सो बिलीफ सिस्टीम म्हणतो आपण त्याला. एकदा ती गोष्ट घडली की लोकांना काय वाटते, नॉर्मल आहे असं वाटते ती. सो तसंच व्हायला लागलं की तेव्हा त्यांनी पहिला विवाह घडून आणला. मग लोकांना रिअलाईज झालं की हे पॉसिबल आहे, विधवांचे विवाह पण पॉसिबल आहे. मग मोटिवेशन कोणी घेतलं? विष्णूशास्त्री पंडितांनी आणि न्यायमूर्ती रानडेंनी. ह्या दोघांनी काय घेतलेलं आहे, मोटिवेशन घेतलेलं आहे. आणि विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, राज्यसेवेच्या मेन्सला विचारलेला प्रश्न मित्रांनो, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला पण विचारलेला प्रश्न की विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केलेली आहे? सो हे दोन लोक होते, ते विष्णूशास्त्री पंडित आणि दुसरं तुमचे न्यायमूर्ती रानडे. 1866 त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे.
इंदुप्रकाश त्याचं मुखपत्रक होतं. मुखपत्रक पण विचारलेलं इंदुप्रकाश आणि हे पण विचारलेलं आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळी. सो एक्झामच्या दृष्टीने लक्षात घ्या. असेच पॉईंट मी उचललेले आहे जे थेट तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. आणि ही स्टोरीज याच्यामुळे सांगतोय की थेट तुमच्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे, मेंदूमध्ये बसलं पाहिजे. पाठ करायची, विचार करायची असं काहीच गरज नाही. आता विधवा उत्तेजक मंडळ, विधवा विवाह उत्तेजक मंडळ, न्यायमूर्ती रानडे, विष्णूशास्त्री पंडित, काहीच गरज नाही आहे. सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं फक्त लक्ष देऊन ऐका. तुमच्या ऑटोमॅटिक डोक्यात बसणार, चुकणार नाही परीक्षेमध्ये, गॅरंटी माझी आहे. पुढे जाऊया. 1865 विधवा स्त्रियांचे केशवपन, सतीप्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे. आता हा एक आहे पहा, 1 दिवसांचा काय केलेला आहे, न्हाव्यांचा संप घडून आणलेला आहे. बघा आता नॉर्मली स्त्रियांचं सौंदर्य कशामध्ये असते, त्यांच्या केशांमध्ये असते. सो तिला विद्रूप बनवलं तर कोणी तिच्याकडे पाहणार नाही आणि तिच्या देखील अपेक्षा समाजाकडून कमी होऊन जातील. म्हणून तिला काय केलं जायचं, तिचं सौंदर्य तिच्यापासून हिरावल्या जायचं. तिला काय केलं जायचं, त्या ठिकाणी केशवपन करून त्या ठिकाणी तिला टक्कल पाडल्या जायची. त्यानंतर तिच्या भुवया पण काढल्या जायच्या, जेणेकरून समाजातल्या कोणत्या व्यक्तीची तिच्यावर नजर पडू नये किंवा तिच्या व्यक्तींकडून अपेक्षा वाढू नये. सो विधवांची परिस्थिती पथेटिक होती. आणि हे काम कोण करायचं, न्हावी समाज करायचा, ज्याला वारिक समुदाय म्हणतो आपण, न्हावी समाज करायचा. मग महात्मा ज्योतिराव फुलेंनी ते स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्ही काय करू नका, बिलकुल ह्यांचं केशवपन कुणीही बोलावलं तर जायचं नाही, करू द्या त्यांचं त्यांनाच. सो बिलकुल जायचं नाही. स्त्रियांची काय करण्यासाठी, केशवपन त्या ठिकाणी करणं. आणखी एक त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट होता बरं का. तर स्त्री जी असायची, ही जी लेडी असायची, ह्या लेडीमध्ये असं नॉर्मली ती घरातच असायची, घराचा उंबरठा तिला क्रॉस करता येत नव्हता. सो घराच्या उंबरट्यापर्यंतच तिची मजल असायची. तिचा कॉन्टॅक्ट जर यायचा मॅक्झिमम तर बाहेरच्या पुरुषांशी रेअरली यायचा कोणाशी, तर घरच्याच लोकांकडून तिच्यावर अत्याचार व्हायचे. हे घरचे लोक तिच्यावर अत्याचार करायचे, तिचं लैंगिक शोषण करायचे. आणि काही झालं, मग तिला बाळ वगैरे झालं, मग काय, मग लोक म्हणणार ही तर कधी घराच्या बाहेर येत नाही. मग असा बाहेरचा कोणता पुरुष आहे जो तिच्यापर्यंत पोहोचू शकायचा, तर तो कोणता असायचा विद्यार्थी मित्रांनो, न्हावी असायचा. तिला केस तिचे काढण्यासाठी, येत्या लक्षामध्ये, किंवा तिला टक्कल पाडण्यासाठी न्हावीच तिथपर्यंत पोहोचू शकायचा. मग हे लोक, नालायक लोक काय करायचे, न्हाव्यांवर आरोप टाकायचे की ह्यांनीच काय केलेलं आहे, हिला प्रेग्नंट केलेलं आहे किंवा हिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. मग हे देखील महात्मा फुलेंनी समजावून सांगितलं की तुम्हाला हे जर टाळायचं असेल तर त्या ठिकाणी न्हाव्यांनी काय करू नये, त्या ठिकाणी बिलकुल यांचं केशवपन करू नये, स्त्रियांचं सौंदर्य हिरावून घेऊ नये. याच्यावर पण क्वेश्चन विचारला, पण जरा वेगळ्या अँगलने विचारला. यावर्षी 2019च्या प्रिलिम्समध्ये आयोगाने प्रश्न विचारला. म्हणजे येत्या लक्षामध्ये पुढे जाऊ. तो 1865 त्यांनी न्हाव्यांचा संप घडून आणलेला आहे, 1 दिवसीय. कुठं घडून आणलेला आहे लक्षात ठेवा, तळेगाव ढमढेरेला त्या ठिकाणी घडून आणलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्येच आहे, तळेगाव ढमढेरे. पुढे जाऊया आपण. 1865 तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं जातीभेद विवेकसार. आता हे फार महत्त्व आहे. जातीभेद विवेकसार हे पुस्तक त्यांनी 1861 लिहिलं होतं बरं का. कुणी लिहिलं हे नाव लक्षात ठेवा, तुकाराम तात्या पडवळ. हे नाव विसरू नका. हे व्यक्तिमत्व खरंच अद्वितीय आहे बरं का. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सत्यशोधकी व्यक्तिमत्व आहे हे. थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये देखील यांनी कार्य केलेलं आहे. एक हिंदू या नावाने, या टोपण नावाने ते लिखाण करायचे. एक हिंदू या टोपण नावाने ते काय करायचे, लिखाण करायचे. कोण, तुकाराम तात्या पडवळ. आता कोण होते तुकाराम तात्या पडवळ? एक वारकरी संप्रदायाचं बॅकग्राऊंड असणारं व्यक्तिमत्व होतं, जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. आणि यांचं सर्वात जबरदस्त काम काय, म्हणजे हा जो भाग 1 लिहिलेला आहे जातीभेद विवेकसार, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी चातुर्वर्ण्याचं वर्णन केलं आणि सांगितलं की जी कास्ट रिजिडिटी किंवा कास्ट सिस्टीम, ही जी शूद्र आणि शूद्रातिशूद्रांवर लादण्यात आलेली आहे, ही वेदांच्या नंतरच्या कालखंडामध्ये एका वर्गाला स्वतःला कम्फर्ट प्राप्त करून देण्यासाठी, स्वतःला गबर बनण्यासाठी यांच्यावर लादण्यात आलेल्या आहे लॅटर वेदिक कालखंडामध्ये. सो लक्षात घ्या बरं का, आधुनिक कालखंडामध्ये पहिल्यांदा जर मनुस्मृतीच्या विरुद्ध कोणी लिखाण केलं असेल तर तो तुकाराम तात्या पडवळ आहे. तो कोण आहे? तुकाराम तात्या पडवळ, की ज्यानं लेखी स्वरूपामध्ये वर्ण सिस्टीमवर ताशेरे ओढलेले आहे आणि सांगितलं की वर्ण सिस्टीम ही काही टिपिकल लोकांनी स्वतःचा डॉमिनन्स क्रिएट करण्यासाठी ही सिस्टीम निर्माण केलेली आहे. आणि सुंदर प्रति म्हणजे त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी वारकरी संप्रदाय, बघा खूप सुंदर संप्रदाय आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. सो त्याच्यामध्ये महानुभाव पंथ सर्वात जबरदस्त, सर्वात पहिला महानुभाव पंथ येत्या लक्षामध्ये. त्यानंतर नाथ संप्रदाय नाव ऐकलं असेल, दत्त संप्रदाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये, औदुंबर माहीत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर नरसोबाची वाडी माहीत असेल तुम्हाला. दत्त संप्रदाय, दत्त नरसिंह स्वामी समर्थ, त्याला दत्त संप्रदाय म्हणतो. नाथ संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, धारकरी संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदायाचा फॉलोअर होता. वारकरी संप्रदाय खूप सुंदर आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो, जो सामान्यातल्या सामान्य गोष्टींना महत्त्व देतं. वारकरी संप्रदायामध्ये कळसाला महत्त्व नसते, पायरीला महत्त्व असते. नामदेव पायरी पाहिलं असेल,
ते पायरीची पूजा करतात का? कारण कळसापर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा पायरीवर पाय द्यावा लागणार. त्यामुळं पायरीचा रिस्पेक्ट करायला शिका, हे वारकरी संप्रदाय सांगतो. तसं पोस्ट जर मिळवायचा असेल तर पहिले सागर सरांवर पाय द्यावा लागणार तुम्हाला, मग तुम्हाला त्या ठिकाणी तो पोस्टचा कळस मिळणार आहे. वारकरी संप्रदाय. सो सामान्यातल्या सामान्याला सामान्य कसं बनवायचं तुम्ही पहा. म्हणजे वारकरी संप्रदायातल्या लोकांचे कपडे पण सारख्याच रंगाचे असतात, पांढऱ्या रंगाचे. का? उच्च निच्चता नाही दिसली पाहिजे. कोण शूद्र आहे, कोण ब्राह्मण आहे, कोण क्षत्रिय आहे ते कळालं नाही पाहिजे. सो सुंदर. मग त्याच्यावर यांनी लिखाण केलेलं आहे. आणि रिवायवल ऑफ तुकाराम महाराज म्हणता येईल, एकनाथ महाराज हे करताना तुम्हाला पाहायला भेटतात, तुकाराम तात्या पडवळ, म्हणून ते अद्वितीय आहे. पण त्यांचं हे जे पहिला पार्ट होता जातीभेद विवेकसार, हा गुपितच राहिला. पण त्यांचा जो दुसरा पार्ट होता, दुसरा भाग होता, त्यांची डेअरिंग होत नव्हती. ते एक हिंदू या नावाने का लिखाण करायचे, त्यांची डेअरिंग होत नव्हती पब्लिक करण्याची. मग ती डेअरिंग कोणी करून दाखवली? महात्मा ज्योतिराव फुलेंनी. जातीभेद विवेकसारचा दुसरा भाग 1865 त्यांनी छापला आणि पब्लिश पण केला. मी पाहून घेतो म्हणे तुला कोण हात लावते, सो पब्लिश केला. हे विद्रोही लिखाण होतं बरं का, कोणाचं? तुकाराम तात्या पडवळांचं. नंतर थिओसॉफिकल सोसायटी, सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते बनलेले आहे तुकाराम तात्या पडवळ. नाव विसरू नका, परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. असेच खाचखळगे तुम्हाला एक्झाममध्ये विचारता. सोपं सोपं आजकाल विचारत नाही. पुढे जाऊया आपण. 1868 त्यांनी स्वतःच्याच घरात पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. इयर लक्षात ठेवा बरं का, 1868. असं का करावं लागलं त्यांना? कारण तेव्हा जेव्हा दुष्काळ पडायचे तेव्हा नॉर्मली गुरंढोरं मरायला सुरुवात व्हायची चाऱ्या अभावी. पण यांच्यापेक्षाही गुराढोरांपेक्षा वाईट परिस्थिती कोणाची होती? दलित बांधवांची, की ज्यांना गावामध्येच येता येत नव्हतं. गावामध्ये एक ओंजळ पाणी जरी मागितलं तर लोक पाणी देत नव्हते. मग ह्यांना उपाशी म्हणजे आपल्याला म्हणता येईल की तहानेनंच मरावं लागायचं. गावाच्या बाहेर ते पण परिस्थिती अतिशय पथेटिक होऊन जायची. पहा, गावात विहिरीवर पाणवट्यावर पाणी पिता येत नव्हतं. आलं तर ते मरेपर्यंत मारायचे त्या ठिकाणी सवर्ण वर्गातले काही लोक. सो त्याच्यामुळं महात्मा ज्योतिराव फुलेंना यांचे हाल पाहवल्या गेले नाही. म्हणून घरचा जो पाण्याचा हौद आहे तो त्यांनी काय केलेला आहे? दलित बांधवांसाठी खुला केलेला आहे. हे कधी केलेलं आहे? 1868 केलेलं आहे. पुढे जाऊया. 1869 आणखी एक त्यांचं रिव्होल्युशनरी कार्य, ते म्हणजे शिवाजी महाराज. पहा, तुम्ही एक जर ऑब्झर्व केलं ना, शिवाजी महाराजांचा इतिहास अपेक्षित होतं की महाराष्ट्रातला कुठला तरी एखादा जो जाणता व्यक्ती आहे किंवा ज्यांनी लिखाण वाचन केलेलं आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी लिहेल शिवाजी महाराजांबद्दल. पण शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काही इतिहास त्यांनी गाजवलेला आहे, जे काही लोखंड त्यांनी गाजवलेलं आहे किंवा तलवार त्यांनी गाजवलेली आहे, ती तलवार महाराजांची कोणीच त्याच्याबद्दल काहीही लिखाण केलं नाही. पहिल्यांदा लिखाण केलेलं आहे ब्रिटिशांनी, पण ब्रिटिशांनी पूर्ण स्पॉईल करून टाकला. सर्वात भयावह म्हणजे ग्रँडफचा इतिहास आहे. त्यांनी तर शिवाजी महाराजांना पार म्हणजे अशी इमेज बनवून ठेवली की ते दरोडेखोर होते. म्हणजे एवढा नालायक त्या पद्धतीने इतिहास लिहिला गेलेला आहे छत्रपती महाराजांबद्दल. का मुद्दाम बदनाम झाले पाहिजे महाराज? का? कारण ते एवढं नाव स्फूर्तिदायी आहे छत्रपती शिवाजी महाराज, की हे रसायन जर मिळालं सामान्य जनतेला ते ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह करतील. ते वाचतील की बाबा एवढा मोठा औरंगजेब, कारण औरंगजेब ही खूप मोठी पर्सनॅलिटी होता. सो जगामध्ये सर्वात पॉवरफुल शासक होता. भारताची इकॉनॉमी औरंगजेबाच्या कालखंडामध्ये जगाच्या 25% होती. एवढी इकॉनॉमी तर आज अमेरिकेची पण नाही आहे. एवढा पॉवरफुल बलाढ्य शासक होता. कोण? औरंगजेब. कितीतरी वेळेस ब्रिटिशांना त्यांनी नाक घासायला लावलेलं औरंगजेबानी. एवढा पॉवरफुल शासक, आणि एवढ्या पॉवरफुल शासकाला त्या कालखंडामध्ये रिसोर्सेस कमी असताना शिवाजी महाराज नडलेले आहे. सो त्यांच्या नाकावर टिचून आग्र्याच्या कैदेतून महाराज तिथून काय केलेलं आहे, त्या ठिकाणी सुटका करून वापस आलेले आहे. लंडन टाइम्सला पण त्या ठिकाणी महाराजांची दखल घ्यावी लागली. ती एवढी मोठी त्या ठिकाणी हे होतं म्हणजे, किंवा ती एवढी मोठी न्यूज होती की लंडन टाइम्समध्ये छापल्या गेली की महाराज तिथून वापस आलेले आहेत. कुठल्या? त्या आग्र्याच्या त्या कैदेमधून सिस्टमॅटिकली वापस आलेले आहे महाराज. त्याला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो, जी तुम्हाला आता एक्झाममध्ये घ्यायची आहे. सो ती महाराजांकडूनच आपण शिकली पाहिजे, कॅल्क्युलेटेड रिस्क. पण हा इतिहास यूज दिला गेलेला नाही आहे. का? कारण याच्यामधून स्फूर्ती मिळेल. मग त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंना हे माहीत होतं की बाबा आपण जरी स्वातंत्र्य त्या ठिकाणी डायरेक्ट एवढ्या मोठ्या ब्रिटिशांच्या विरुद्ध मिळून देत नसलो तरी एक रसायन मात्र आपण लोकांना देऊ शकतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. सो महात्मा ज्योतिराव फुलेंनी लोकांना छत्रपती शिवाजी महाराज इंट्रोड्यूस करून दिले. त्यांची जयंती सेलिब्रेट करायला सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा लोकांना माहीत नसताना 1869 स्वतः रायगडावर गेले. काही ठिकाणी 1868 मेन्शन आहे, काही ठिकाणी 1869. स्वतः रायगडावर गेलं. तिथं शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, त्याचा जीर्णोद्धार केला. येतं लक्षात? सो लोकांनी त्यांना म्हणजे भरपूर लोकांनी अडवलं असं करण्या वाचून. येते लक्षामध्ये? सो त्यांनी सगळ्यांना बाजूला सारून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या समाधीचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्यावर पोवाडे लिहायला सुरुवात केली. आपण त्याला पोवाडा म्हणतो आत्ता स्थानिक भाषा म्हणजे ह्याच्यामध्ये स्टँडर्ड लँग्वेजमध्ये, तेव्हा त्याला पवाडा म्हणायचे. आणि पवाडा लिहिताना पण सिस्टमॅटिकली जवळपास 908 ओळींचा पवाडा त्यांनी लिहिलेला आहे.
तिथं पण ते लिहितं आहे की बाबा कुळवाडी भूषण कोणत्या नावाने, जसं हे एक हिंदू या नावाने लिखाण करायचे टोपण नाव, तसं इथं त्यांनी टोपण नाव काय वापरलेलं आहे, कुळवाडी भूषण हे नाव वापरलेलं आहे. सो कुळवाडी भूषण, सो पवाडा गातोय भोसल्यांचा असं त्यांनी लिहिलं, छत्रपती शिवाजींचा. म्हणजे पहिल्या ओळीत असं लिहिलं त्यांनी की कुळवाडी भूषण पवाडा गातोय भोसल्यांचा, खाली छत्रपती शिवाजींचा. सो अशा पद्धतीनं त्यांनी 908 ओळींचा काय केलेला आहे, पवाडा लिहिला. त्यातलं सर्वात महत्त्वाचं काय की त्यांनी जे डिपिक्शन आहे शिवाजी महाराजांचं, हे कसे जनसामान्यांचे राजे होते हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मग तथाकथित समाजाला रिअलाईज व्हायला लागलं, स्पेशली विष्णूशास्त्री चिपळूणकरांना, की शिवाजी महाराज हे एक असं रसायन आहे किंवा असं पर्व आहे जे परत सुरू झालं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, याचा जनसामान्यांना फायदा होऊ शकतो. मग कशा पद्धतीनं मग ब्राह्मण वर्गाचे रक्षण करते होते शिवाजी महाराज हे दाखवण्यासाठी ते गो ब्राह्मण प्रतिपालक वगैरे वगैरे मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय लिहिण्याचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीनं शिवाजी महाराज हे जनसामान्यांचे राजे होते हे दाखवण्याचा त्यांनी त्यांच्या त्या पवाड्यामधून किंवा त्यांच्या त्या लिखाणामधून प्रयत्न केलेला आहे. पण एक लक्षात घ्या, मी नेहमी म्हणतो की ज्या वेळेस महाराष्ट्राला नव्हे पूर्ण भारताला शिवाजी महाराज कळाले त्या दिवशीपासून स्वातंत्र्य चळवळ सुरू झालेली आहे बरं का. सो तोपर्यंत स्वातंत्र्य चळवळच नाही आहे. पहिले क्रांतिकारक मी मागच्या लेक्चरमध्ये म्हटलो की वासुदेव बळवंत फडके घ्या तुम्ही किंवा उमाजी नाईक घेऊ शकता, यांचं सर्वांचं हे मोटिवेशन काय होते, छत्रपती शिवाजी महाराजच होते. नंतर चाफेकर बंधूंनी त्या ठिकाणी हत्या केलेली आहे वॉल्टर रँड या प्लेग कमिशनरची. म्हणजे त्यांच्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे की कोणाच्या जयंतीनंतर किंवा कोणत्या सणापासून प्रोत्साहित होऊन त्यांनी ही हत्या घडून आणलेली आहे. सो ते शिवजयंती आहे. सो शिवाजी महाराज येथे लक्षामध्ये कळालं तुम्हाला. पुढे जाऊया आपण. 1873 मध्ये 24 सप्टेंबर डेट पण तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. सो 24 सप्टेंबर 1873 मध्ये पहा, आत्तापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले हे व्यक्ती म्हणून काम करत होते. ब्रिटिशांकडून शिकण्याची एकच गोष्ट होती की आपली सिस्टीम असली पाहिजे. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनी म्हणा किंवा ब्रिटन पार्लमेंट म्हणा, त्यांची भारतामध्ये एक सिस्टीम होती. पहा ना ती किती पॉवरफुल असणार. म्हणजे की जेव्हा आत्तावर 5 ते 6 वर्ष शासन करून गेलेला, म्हणजे अतिशय यंग भारतामध्ये आलेला तो म्हणजे लॉर्ड डलहौसी, हा 1856ला भारत सोडून गेला. पण ब्रिटिशांनी कधीही भारतामध्ये परत डलहौसीला पाठवलेलं नाही आहे. का? कारण एवढं मोठं बंड होऊन पण ब्रिटिशांना कशावर विश्वास होता, त्यांनी जी निर्माण केलेली सिस्टीम आहे. म्हणून लक्षात ठेवा, माणसं येतात जातात मरतात पण त्यांची जिवंत काय राहते, सिस्टीम. महात्मा फुलेंना पण याची जाणीव होती की बाबा आज नाही उद्या आपला अंत होणार आहे, पण आपल्या विचारांचा अंत नाही झाला पाहिजे, तो वारसा चालवला पाहिजे. म्हणून त्यांना एका सिस्टीमची गरज भासत होती. ती सिस्टीम म्हणजे कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? सत्यशोधक समाज आहे, जे आजही जिवंत आहे. येथे लक्षामध्ये सत्यशोधक समाज. मग त्याचं एक वाक्यच होतं, म्हणजे सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी म्हणजे काय की त्यांनी जे मेडिएटर होते, देव आणि सामान्य माणसाच्या मधातले जो पुरोहित वर्ग होता, जो मेडिएटर आहे, सो त्यांचा मेडिएटरचंच अस्तित्व त्यांनी नाकारलेलं आहे. सर्वसाक्षी जगतपती. सो येते लक्षात, म्हणजे ईश्वर हा निर्गुण निराकार आहे येते लक्षामध्ये, आणि तो दयाळू मायाळू कनवाळू आहे. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थीची गरजच नाही आहे. सो असं ब्रीथ पुकारत त्यांनी काय केलेली आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि चातुर्वर्ण्य सिस्टीम म्हणा किंवा कर्मकांड म्हणा, यज्ञयाग म्हणा, येते लक्षामध्ये देवभोळेपणा म्हणा, ह्या गोष्टींवर त्यांनी त्याच्यामध्ये टीका करायला सुरुवात केली. दीनबंधू हे त्याचं काय होतं, मुखपत्रक होतं. कशाचं? सत्यशोधक समाजाचं. आणि याच सत्यशोधक समाजामधून नंतरच्या कालखंडामध्ये धडाडीचे कार्यकर्ते निर्माण झालेले आहे. आपण महात्मा ज्योतिराव फुलेच्या भाग 4 मध्ये त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. 3 नंतर 4 मध्ये, कारण त्यांच्याबद्दल पण परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे. कृष्णराव भालेराव असू द्या, तुकाराम तात्या पडवळ ऐकलेला आहे आपण. येते लक्षात, विश्राम रामजी घोले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर असे भरपूर त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. जया किराडी लिंगू आहे, व्यंकू काळेवार आहे. येते लक्षामध्ये. सो हे जे सगळे लोक आहे हे सत्यशोधक समाजासाठी काम करायचे. यावर्षी क्वेश्चन पण विचारला आयोगाने, कोण कोण होते त्याच्यामध्ये. सो त्यामुळं आपण सत्यशोधक समाजावर म्हणजे स्पेशली बोलू त्याच्यावरती, याच्यामध्ये बोलल्यापेक्षा. पुढे जाऊया आपण. 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती, जबरदस्त व्यक्तिमत्व आहे स्वामी दयानंद सरस्वती. येत्या लक्षात, नाव त्यांचं मूळशंकर तिवारी. त्यांचं नाव काय? मूळशंकर तिवारी. लहान असताना वडिलांसोबत गेले होते ते एका महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी पाहिलं की लहान असताना, म्हणजे तेव्हा कोवळ्या वयामध्ये कळत नसते, महादेवाच्या पिंडीवर त्या ठिकाणी गुळखोबरं ठेवलेलं होतं आणि एक उंदीर मामा येत होता आणि ते गुळखोबरं पळून नेत होता. मग त्यांनी वडिलांना त्यांनी प्रश्न विचारला देवाबद्दल की बाबा
हा देव स्वतःच्या वाहिलेल्या प्रसादाला संरक्षित करू शकत नाही, मग आपलं संरक्षण तू कुठून करणार? बापाला लय राग आला, मरुस्तर मारलं त्याला. सो मारल्यानंतर तो पळून गेला की डायरेक्ट नंतर मग स्वामी दयानंद सरस्वतीच झाले ते. नंतर त्यांनी दीक्षा घेतली वगैरे वगैरे, पुढचा कालखंड आहे. त्यांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. कुठं? मुंबईमध्ये. पहा योगायोग कसा आहे की एकीकडं तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले अनार्यांचा इतिहास मॅग्निफाय करताना दिसतात की कशा पद्धतीने ही भूमी अनार्यांची होती, आर्य कशा पद्धतीने बाहेरून आले, त्यांचे देव म्हणा, त्यांचा धर्म म्हणा, हा कशा पद्धतीनं स्थानिकांवर लादला. सो याची चिकित्सा करत असताना एकीकडं आर्य समाज आहे, जो आर्य नावच समाजाचा आर्य समाज आहे. म्हणजे सो विचारधारा एक मिनिट. विचारधारेमध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळतो, जमीन आसमानचा. एक आर्य आहे तर दुसरे अनार्यांची बाजू घेणारे आहे, पण कॉमन गोष्टी भरपूर होत्या. हिंदू धर्मात सुधारणा करणे हा उद्देश महात्मा ज्योतिराव फुलेंचा पण होता आणि स्वामी दयानंद सरस्वतीचा पण होता. दोघांच्या विचारधारेमध्ये फरक भरपूर होता. यांनी वेदांना प्रमाण मानलेलं आहे. दोनही समाजांनी, सत्यशोधक समाज, आर्य समाज, दोन्ही समाजांनी वेदांना प्रमाण मानलेलं आहे. पण वेद हे ईश्वरांनी निर्मित केलेले आहे, अपौरुषैव आहे असं स्वामी दयानंद सरस्वती सांगायचे. महात्मा ज्योतिराव फुले सांगायचे नाही, वेद हे पौरुषैव आहे. पौरुषैव म्हणजे काय? मानवानी निर्माण केलेले आहे. आयडिओलॉजिकली एकमेकांचे अपोनंट आहेत पण शत्रू नाही आहेत. उद्देश एकच आहे, समाजामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. मग त्यावेळेस त्यांना स्वतःच्या समाजाचा, आर्य समाजाचा त्या ठिकाणी प्रसार करायचा होता पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये जेव्हा त्यांनी म्हटलं की मी येतोय पुण्यामध्ये, तेव्हा पुण्यामध्ये असे एकदम कट्टर सनातनी आणि त्यांचे एक धडाडीचे नेते होते. पहा, ते म्हणजे कोण? विष्णूशास्त्री चिपळूणकर, जे स्वतःला मराठी भाषेचा शिवाजी म्हणून घ्यायचे. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे बरं का. मी इझिली बोलतोय तुमच्याशी, पण प्रत्येक ओळीवर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन दिसेल. तुम्ही जेव्हा पेपर सोडवाल ना, म्हणाल अरे यार सागर सर आठवले मला, हे तर लक्षामध्ये. सो त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही. सो पुण्यामध्ये त्यांचे धडाडीचे नेते होते बा, सनातनी कट्टर लोकांचे. ते कोण होते? विष्णूशास्त्री चिपळूणकर. त्यांनी धमकीच दिली की लक्षात ठेव, जर तू पुण्यामध्ये दिसला तर तुझं लय अवघड आहे, तुला इथं आम्ही मारून बदलून काढू, तुझा खून करू, धमकी दिली. मग हे धमकीला घाबरले. स्वामी दयानंद सरस्वती म्हणे मी नाही येत म्हणे पुण्यामध्ये, पुण्याचे लोक लय डेंजर आहे म्हणे. आजही तुम्हाला पाहायला मिळते पुण्याचे लोक फार डेंजर आहे, स्पेशली पेठेमधले जे पोरं तिथं किरायाने राहतात, त्यांना त्याचे अनुभव चांगले आलेले असतील. म्हणजे सो तेव्हा पुण्यातल्या लोकांनी धमकी दिल्यावर स्वामी दयानंद सरस्वती म्हणे की बाबा मी नाही येत पुण्यामध्ये. महात्मा ज्योतिराव फुलेंनी लेटर पाठवलं. न्यायमूर्ती रानडे, महात्मा ज्योतिराव फुले, सुधारक राघव भांडारकर यांनी लेटर पाठवलं की घाबरू नका, आम्ही आहे, तुम्ही या तिकडून. मग आले दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिराव फुलेंच्या भरोशावर आले. जसं त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालं तसं महात्मा ज्योतिराव फुलेंनी रथातून त्यांची मिरवणूक काढली पुण्यामध्ये. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक पॅटर्नच होता, ते जेव्हा अशा काही त्यांना धमक्या मिळायच्या त्यांच्याकडे अशी पलटणच असायची. कोणाची? आपण पाहिलेलं आहे वस्ताद लहुजी बुवा मांग किंवा वस्ताद लहुजी साळवे यांची त्यांच्याकडे काय असायची? लहुजी बुवा म्हणायचे त्यांना. सो लहुजी बुवांची त्यांच्याकडे काय असायची? अशी मांग महारांची पलटणच असायची, जे अंगापिंडाने, आरे म्हटलं तर कारे म्हटलं तर एकदम टरकून जाणार लोकांची. सो एकदम असे हातात कुराडी आणि एकदम घोंगडं विंगडं टाकलेले. सो असे एकदम 100-1 महार त्यांनी तालमीतून बोलवले आणि रस्त्याच्या बाजूनं आता करून दाखवा म्हणे तुम्ही हल्ला. कोणावर? त्या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वतीवर. सो दयानंद सरस्वतीवर तर कोणाचा हल्ला करण्याची हिंमत झाली नाही शारीरिक, मात्र शाब्दिक हल्ले भरपूर झाले. त्यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी टीका केली स्वामी दयानंद सरस्वतीवर. तू दयानंद सरस्वती नाही आहे म्हणे, तू निर्दयानंद सरस्वती आहे. त्यांचे जे वेगवेगळे वर्तमानपत्र असायचे तत्कालीन सनातन्यांचे, त्याच्यामधून टीका झाली की निर्दयानंद सरस्वती. एकाने तर गर्दभानंद सरस्वती त्यांनी म्हटलं, गर्दभानंद सरस्वती मध्ये, गर्दभ म्हणजे गाढव, गर्दभानंद सरस्वती म्हणून त्यांची प्रतारणा केली. पण यांनी काही फरक पडला नाही. महात्मा ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती रानडे, प्रार्थना समाजवाले न्यायमूर्ती रानडे, सत्यशोधक समाजवाले महात्मा ज्योतिराव फुले आणि इकडं आर्य समाजवाले तुमचे स्वामी दयानंद सरस्वती, तिघही जण. म्हणजे काय मोमेंट असणार आहे पुण्यामधला तो. नाकावर टिचून पूर्ण पुण्यामध्ये काय काढली? मिरवणूक काढली. तो काय आहे? मोमेंट आहे, महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. 1875मध्ये तेव्हा एक भीषण परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये. त्याला दख्खनचे दंगे म्हटल्या जाते. त्याला बॅकग्राऊंड आहे पहा. 1860 ते 64 हा जो कालखंड आहे हा अमेरिकेमधला, म्हणजे मी याची बॅकग्राऊंड सांगतोय तुम्हाला. याच्यावर UPSCनं पण इव्हन क्वेश्चन विचारलेले आहे बरं का, असिस्टंट कमांडंटच्या परीक्षेमध्ये, त्यामुळे समजून घ्या.
काय झालं होतं की 1860 ते 64 अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी एक सिव्हिल वॉर म्हणू शकतो आपण, नागरी युद्ध, देशातलेच लोक एकमेकासोबत लढायला लागले. नॉर्थ अमेरिका जो होता त्या कालखंडामधला, जो अमेरिकेचा नॉर्थ अमेरिका नाही, अमेरिकेचा नॉर्थ पार्ट येथे लक्षामध्ये, सो ते कॅलिफोर्निया वगैरे त्याच्यामधला जो नॉर्थ पोर्शन आहे, सो त्या नॉर्थ पोर्शनमध्ये त्यांनी गुलामगिरी ही प्रथा अबॉलिश केलेली होती. आणि तिथं नेग्रिटो लोकांना 12 इयर ऑफ स्लेव नावाचा मूवी आला होता, ज्याला ऑस्कर मिळालेला आहे, तो एकदा बघा, तुमची ही संकल्पना क्लिअर होऊन जाईल. नॉर्थमध्ये जे राहणारे नेग्रिटो आहेत त्यांना गोऱ्या लोकांना एवढेच काय होते, अधिकार होते, आणि त्यांना इक्वॅलिटीचा दर्जा. आणि हे पुढारलेले आणि औद्योगिक शहरं त्या ठिकाणी अमेरिकेच्या नॉर्थ भागामध्ये पाहायला मिळतात. तेच अमेरिकेच्या साऊथ भागामध्ये शेती ओरिएंटेड किंवा शेतीवर आधारित असणारे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. किंवा शेतीवर काम करणारे, त्या ठिकाणी वर्क करणारे जमीनदार आणि त्यांचा मजूर वर्ग, हा जो मजूर वर्ग असायचा हा असा नेग्रिटो, आणि हा गुलामगिरीमध्ये असायचा. आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे. ते 12 इयर ऑफ स्लेवमध्ये पहा कशा पद्धतीनं चापकाला ब्लेड बांधून ते पाठ इथपर्यंत सोलून काढायचे की पाठीचा त्या काळ्या स्किनमधून पांढरा लच्च असा कणा दिसला पाहिजे, जेवढ्याने त्यांना फटके मारले जायचे. त्या ठिकाणी प्रचंड अत्याचार त्या ठिकाणी केले जायचे. पण अब्राहम लिंकन जेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष बनले, त्यांनी ही मोहीम आणखी स्ट्रॉंग केली की आपल्याला गुलामगिरी नष्ट करायची आहे. सो हा प्रश्न एवढा जबरदस्त गाजला की अमेरिकेचे 2 भाग पडणार होते. अमेरिकेतून साऊथ अमेरिकेमधले काही राज्य वेगळे पडायच्या विचारात होते, पण ते होते अब्राहम लिंकन. त्यांनी हे डिव्हिजन जे आहे अमेरिकेचं ते थांबवलं आणि अमेरिकेला युनायटेड ठेवलं. म्हणून आज त्याला आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणतो. नाहीतर त्याच्यामधून कॉन्फेडरेशन स्टेट ऑफ अमेरिका बाहेर पडणार होतं आणि त्याला नाव देणार होते कॉन्फेडरेशन ऑफ अमेरिका किंवा अमेरिकेचं कॉन्फेडरेशन, आणि युनायटेड स्टेटमधून ते बाहेर पडणार होते. आता जेव्हा तिथं सिव्हिल वॉर चालू होतं 4 वर्ष, तेव्हा इजिप्त आणि भारतामधून मोठ्या प्रमाणात कापूस तिथं निर्यात केला गेला, कारण कापसाचं प्रोडक्शनच बंद पडलं. का? कारण तिथं यादवी चालू होती, त्यामुळं प्रोडक्शन बंद पडलं, इंडस्ट्रीज बंद पडल्या, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये कापूस भारतातून एक्सपोर्ट व्हायला लागला. आता भारतामध्ये कापसाचं उत्पादन कुठून होते? जर तुमचा जॉग्राफीचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला हे माहीत आहे की ब्लॅक कॉटन सॉईल, कापसाची काळी मृदा किंवा रेगुलर मृदा म्हणतो आपण त्याला, ह्याचं प्रमाण महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये अधिक आहे. सो गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कापसाची मृदा मोठ्या प्रमाणात सापडते. नॉर्थ इंडियामध्ये काळी मृदा आहे आणि साऊथ इंडियामध्ये रेड सॉईल, लेटराइट सॉईल आहे, जी की तेवढी फर्टाईल नाही आहे जेवढी महाराष्ट्र आणि गुजरातमधली आहे. सो इथून कापूस काय व्हायचा, मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केला जायचा. तेव्हा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले. जेव्हा तुमचा माल एक्सपोर्ट होतो तेव्हा त्याला प्रचंड किंमत मिळते, शेतकरी खुश झाले. मात्र 64मध्ये यादवी बंद पडली, 65पर्यंत एक्सपोर्ट बंद झाली. शेतकऱ्यांना कापसासाठी जो भाव मिळायचा तो मिळायचा बंद झाला. त्या 67मध्ये दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये एक तर शेतकरी हवालदिल झालेला होता. मग त्यावेळेस काय असायचं, ब्रिटिशांचं ठरलेलं असायचं की तुम्ही काही करा, तिकडं दुष्काळ पडो काही पडो, आमचा एवढा टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल, लगान भरणा पडेगा. मग त्यासाठी शेतकरी काय करायचे, ह्या शेती गहाण टाकायचे. मोस्ट ऑफ द टाईम जो वर्ग असायचा, जो जमीनदार असायचा, मालगुजार त्या ठिकाणी असायचा, सो अशा वर्गाकडं किंवा जो सावकार असायचा, बरोबर, अशा वर्गाकडं हे लोक काय करायचे, जमिनी गहाण ठेवायचे. आणि हे सावकार काय करायचे, खोटे नाटे करार करून त्यांच्या जमिनी लाटण्यावर जास्त भर द्यायचे. अव्वाच्या सव्वा व्याजावर व्याज लावून त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्याज लावून त्यांच्याकडून जमिनी कशा बळकावता येईल याच्यावर भर द्यायचे. मग याच्या विरुद्ध एक संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांची पुढे आली. याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला चाललाय बरं का, की सुरुवात कुठून झाली याची. तर सुरुवात झालेली होती, तुमचं शिरूर नावाचा तालुका आहे पुण्यामध्ये, तिथून सुरुवात झाली होती. पण एक करडे नावाचं गाव आहे तिथं, त्या करडे नावाच्या गावामध्ये काळूराम नावाचा सावकार होता. त्यांनी एका शेतकऱ्याची शेती तर लाटली पण त्याला बेदम मारहाण केली. म्हणून लोकांनी त्या काळूराम सावकाराच्या घरावर आक्रमण केलं, त्याला मारलं काळूराम सावकाराला, आणि त्याचे सगळे जे जमिनीचे कागदपत्र आहे ते काढले आणि जाळून टाकले. आणि हा जो पॅटर्न आहे येत्या लक्षामध्ये, जो त्या कर्धे गावापासून सुरू झालेला आहे, जो शिरूर तालुक्यामधून सुरू झालेला आहे, हा पूर्ण त्या ठिकाणी पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये पसरला. पुणे नगरमधून पूर्ण महाराष्ट्रभर पसरायला लागला. तेव्हा हे पसरत असताना महात्मा ज्योतिराव फुलेंनी ह्या बंडाला समर्थन दिलं. आणि या बंडाला लोक काय म्हणत होते, शेतकऱ्यांचं बंड वगैरे म्हणत होते, पण त्यांनी एक वेगळं नाव दिलं, खतफोडीचे बंड. सो तुम्ही खतांच्या नावाखाली किंवा जमिनीच्या नावाखाली व्याज देऊन, कर्ज देऊन त्यावर अव्वाच्या सव्वा व्याज लाटून तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेता, येते लक्षात. मग याच्या विरुद्ध हे बंड आहे. म्हणजे हे काही शेतकऱ्यांचं बंड नाही आहे किंवा शेतकऱ्यांनी जबरदस्ती केलेलं बंड नाही आहे, हे सावकारांच्या विरुद्ध बंड आहे, हे खतफोडीचं बंड आहे. सो खतफोडीचं बंड समजून याला शेतकऱ्यांना समर्थन देऊन त्यांच्या संघटना बांधण्याचं, याच्यासाठी सावित्रीबाई फुले तुरुंगात देखील गेलेले आहेत बरं का. आणि तुरुंगातून त्या लेटर लिहायच्या शेतकऱ्यांना की थांबवू नका, बंड चालू ठेवा, ह्या शेतकऱ्यांना धडा मिळालाच पाहिजे त्या ठिकाणी. सो हे बंड आहे. म्हणजे याच्यामधूनच प्रेरणा घेतलेली आहे. नंतर वासुदेव बळवंत फडक्यांनी ह्या बंडाचाच त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी देखील नंतर मग ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड केलेला आहे.
सो हे खतफोडीचं बंड आहे. येत्या लक्षामध्ये जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केलेलं होतं किंवा त्याला समर्थन दिलेलं होतं असं म्हणावं लागेल आपल्याला. आलं लक्षामध्ये? सत्यशोधक समाजांचा या दख्खनच्या दंग्यांना किंवा खतफोडीच्या बंडाला त्या ठिकाणी काय होता? पूर्ण पाठिंबा होता. मला असं वाटते खूप बोललेलं आपण, पोर्शन पण भरपूर आहे. सो आपण पाहणारच आहोत. मला असं वाटते की आता आपण आणखी एक त्या ठिकाणी तिसरा भाग, तसाही आपल्याला कंडक्ट करायचाच आहे तिसरा भाग, कारण भरपूर ॲस्पेक्ट आज जरी आपण डिस्कस केले तर राहूनच जाणार आहेत त्या ठिकाणी. सो मला असं वाटते आपण इथंच त्या ठिकाणी विचारांना पूर्ण विराम देऊ आणि तिसऱ्या भागामध्ये लगेच आपण भेटण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये मला लिहून नक्की कळवा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला काही नवीन एखाद्या टॉपिकवर काही डिमांड असेल ते देखील तुम्ही मला कळवा, म्हणजे मला कळेल आणि त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी व्हिडिओज आणेल त्या विषयाला धरून. सो नक्की भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.